श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते. तर पहा, 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 होती आपली शारदीय नवरात्र. तर आता पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला घरातलं सर्व साफसफाई, जाळे जळमटे काढायचे आहेत. सगळे काही जे काही आपले कपडे आहेत किंवा जे आपण न वापरलेले काही असतील धुणे वगैरे जे काय असते ते सगळं आपण साफसफाई करतो. चादरी, बेडशीट, उशा, त्यानंतर पडदे, हे सगळं काही आपण धुवून घेतो. कारण शारदीय नवरात्राची सुरुवात होते तर आपलं घर स्वच्छ करतो. त्यानंतर ज्या घरात नॉनव्हेज होतं त्या घरात सुद्धा खूप जास्त पवित्रता ठेवणं गरजेचं आहे. कारण शारदीय नवरात्र खूप कडक असतं, त्याच्यामुळे आपण सगळी व्यवस्थित आपण देवीची येण्याआधी सगळं साफसफाई करायची आहे. घरात नॉनव्हेज बंद करायचं आहे. त्याचबरोबर घर आवरायचं आहे, कुणाला पेंटिंग करायचं असेल तर ते करायचं आहे. देवारा साफसफाई करायची आहे. तो सगळं आपण हे केलेलं आहे. पण आता सेवा काय करायची ते महत्त्वाचं. तर पहा, दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांना आधीपासून माहिती आहे त्यांच्यासाठी, किंवा तुम्ही जर ही माहिती तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवलं तर ते सुद्धा आईची ह्या सेवा करू शकतात. कारण बघा, जे महाराष्ट्रात राहतात त्यांची कुलदेवी जी असते ती ही 3.5 शक्तिपीठातीलच एक असते. आई जगदंबा असेल, म्हणजेच आपली तुळजाभवानी, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, त्यानंतर कोल्हापूरची अंबाबाई असेल, महालक्ष्मी असेल, त्यानंतर नाशिकची सप्तशृंगी, वणीची सप्तशृंगी आपण म्हणतो, आणि त्यानंतर माहूरची रेणुकादेवी, ह्या आपल्या 3.5 शक्तिपीठातील ह्या देवी आहेत. ह्याच आपल्या कुलदेवी असतात. तर जे काही तुमच्या घरात ज्यांना कुलदेवी माहीत नसेल त्यांनी या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुमची देवी कुठली आहे हे स्वप्नात दृष्टांत होईल. कोणीतरी येऊन बोलेल किंवा तुम्हाला काहीतरी कुठले तरी चित्र दिसेल, फोटो दिसेल, काहीतरी तुमच्यासमोर येईल. तर तुम्ही संकल्प करा आणि देवीला किमान तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज एक पाठ वाचावा. एक पाठ म्हणजे 14 त्यात अध्याय आहे. तर 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला संकल्प करून करता आले तर करा. संकल्प पहिल्या दिवशीच करायचा आहे. घटस्थापना ज्या दिवशी आपण करतो तेव्हापासून ही सुरुवात करायची आहे. तुम्ही जॉब करत असाल, व्यवसाय करत असाल तरीसुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही किमान या 9 दिवसामध्ये एक पाठ पूर्ण करायचा प्रयत्न करा, जेणेकरून ह्यामध्ये पूर्ण 13 अध्याय आहेत. आणि पहा, दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणीही करू शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकता. तुम्ही विधवा असाल, कुमारी असाल, कोणीही करू शकता, काहीच बंधन नाही. कारण आपल्या आईची, आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुठलंच बंधन नाही. जर सवासणी असेल तरी उत्तम, तर नक्की सवासणी आणि जे कुलाचार म्हणतो तो कुलाचार ह्या आपल्या घरच्या गृहिणीने तर करायलाच हवा. कारण आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आई, तर तिची सेवा करायला